केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे, असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, पण शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातल्या तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचवण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल, पण शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. म्हणूनच प्रज्ञा ही शीलापेक्षा महत्वाची आहे. प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. शीलाविषयी भगवान बुद्धांनी 5 मूलतत्व सांगितलेली आहेत. पहिले, जीवहत्येसंबंधी. दुसरे, चोरीसंबंधी. तिसरे, वैषयिक अनितीसंबंधी. चौथे, खोटं बोलण्यासंबंधी. आणि पाचवे, मद्यपानासंबंधी. आणि यापैकी प्रत्येक संबंधाने भगवान बुद्धाने असं सांगितलं आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटं बोलू नये, वैषयिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धांनी प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे. ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असं ते एका ठिकाणी म्हणतात. दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात, शीलासमान या जगात दुसरे काहीही नाही. शील हा प्रारंभ आणि शेवट आहे. सगळ्या कल्याणांचे ते उगमस्थान आहे. सगळ्या चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा. धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याविषयी करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय यासंबंधी काही अशी मतभिन्नता आहे. प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे. या वादामुळे बुद्ध अनुयायात 2 शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे आणि दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. या दोन्ही शाखा अद्यापि एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत. भगवान बुद्धांच्या शब्दांची कसोटी या दोन्ही शाखांना लावली असता त्या दोन्ही शाखा चुकीच्या वाटतात. प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे, याबद्दल मतभेद नाही. वाद आहे तो हा की करुणा सुद्धा भगवान बुद्धांच्या धम्माची आधारस्तंभ आहे का. करुणा ही त्यांच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे. यांचे समर्थन बुद्ध वचनानेच करता येईल. पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई. तो गांधार देशातील एका विहारात राहत असे. कुणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात मदत करत नसे. एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांबरोबर तिथे गेले आणि आवश्यक पाने, भांडी, गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जिथे पडला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोहोचले. त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सगळ्या भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. पण तथागतांनी शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला. असं म्हणतात की तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा, त्याचे प्रधान, देव आणि नागलोक तेथे सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धांची पूजा करू लागले. तथागतांना उद्देशून त्यांनी विचारलं, इतक्या थोर, उदात्त महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे. यावर भगवान बुद्धांनी आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले, या जगात जे गरीब आहेत, असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे. शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत, त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म आहे. धम्म जेव्हा करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो
तेव्हा सद्धम्मरूप पावतो. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाहीत. करुणा म्हणजे प्राणीमात्रांसंबंधी दया. भगवान बुद्धांनी या पलीकडे जाऊन मैत्री शिकवली. मैत्री म्हणजे अखिल जीवजातीसंबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीवजातींवर प्रेम केले पाहिजे, अशी बुद्धांची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धांनी हे चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलं आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले होते, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागावते का? नाही भगवान, नाही. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्र रंगवू लागला. तो चित्र रंगवू शकेल असं तुम्हाला वाटतं का? भिक्खू म्हणाले, नाही भगवान. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल. त्याचप्रमाणे तुमच्या मनातही काळी किलमिशं असता कामा नये, कारण किलमिशे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंब असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल का? नाही. नाही भगवान. का नाही? कारण गंगेच्या पाण्यात ज्वलग्राहीपणा नाही. आपले प्रवचन संपवित भगवान बुद्ध म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागवत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याचप्रमाणे भिक्खूनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मैत्रीनेच वागले पाहिजे. भिक्खूनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचं पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुःखदायक गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही, कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश देखील नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे देखील आवश्यक आहे. या प्रवचनामध्ये भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली. ती संस्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत होती. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचं नाव होतं काली. मोठी चलाख, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी ती मुलगी होती. कालीने स्वतःशीच विचार केला, माझ्या मालकिणीची ख्याती आहे की तिला क्रोध असा कधीच येत नाही किंवा तो ती प्रकट करत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते. आणि म्हणून ती दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. तिच्या मालकिणीने तिला हाक मारून विचारलं, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब? रागावून आणि चिडून ती मालकीण मनाशी म्हणाली, त्यात काही नाही काय, लबाड कुठली? मोलकरणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवत नाही एवढेच. मी माझे काम चोख बजावते म्हणून ती रागवत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन. म्हणून दुसऱ्या दिवशी ती अधिक उशिरा उठली. मालकिणीने विचारले, काले, तू उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करत मालकीण म्हणाली, असं? त्यात काही नाहीये, लबाड कुठली? असं तर. त्या मोलकरणीने विचार केला, राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण मी माझं काम नीट करते म्हणून ती तो दाखवत नाही. मी आणखी तिची कसोटी घेईन. म्हणून तिसऱ्या दिवशी ती मोलकरीण फारच उशिरा उठली. मालकीने तिला हाक मारून विचारलं, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरणीने उत्तर दिलं, त्यात काय आहे? असं तर. इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही का,
लबाड मुली? असे उद्गार काढून मालकिणीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात हाणला. खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोळ्या ठोकून सगळ्या शेजाऱ्याने जागा केल्या आणि ओरडत सुटली, पहा बाई, माझी मालकीण किती लीन आहे, सौम्य आहे माझी मालकीण. हे एवढं कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागवली, इतकी चिडली होती की हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिनं माझं डोकं फोडलं. याचा परिणाम असा झाला की ती विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पटते. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असं मी समजत नाही. ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एका षोडशांच्याही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सगळ्या पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते आणि ती प्रज्वलित होते. भिक्खूनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एक षोडशांशही नसते. चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एका षोडशांशही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे भिक्खूनो, जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किलमिश नाहीसी करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो, अगदी त्याचप्रमाणे पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एका षोडशांश इतकीही मोलाची नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसामाणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणांच्या मते वेदांमध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेदप्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे हे सगळे समान असता कामा नयेत, तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते दुसऱ्या एकावर अशा तऱ्हेने आधारलेले असले पाहिजेत. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूद्रांच्या वरती आणि शूद्र हे सगळ्यांच्या खाली. चातुर्वर्णाचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय आणि व्यापारधंदा, तर शूद्रांचा व्यवसाय वरील 3ही उच्च वर्णांची सेवा. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करायचे नाही. हा आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे झाली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. भगवान बुद्धांचा या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता. तो जातीसंस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार केला नाही की ज्याचे त्यांनी खंडन केलेले नाही. या मुद्द्यावर
भगवान बुद्धांना ब्राह्मणांनी पुष्कळच आव्हान दिले, पण बुद्धांनी त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसवले. अश्वलायन सुक्तात एक कथा सांगितली आहे. एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धांकडे जाऊन त्याच्या जात आणि विषमता या मतांविषयी वाद घालण्यासाठी प्रवृत्त केलं. अश्वलायन भगवान बुद्धांजवळ गेले आणि त्यांनी ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असं मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्णाचे आहेत आणि इतर सर्व कृष्ण वर्णातले आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राह्मणात वसत असते, अब्राह्मणात ते वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्माचे औरस पुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्माला आले आहेत. तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले आहेत. त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत. यावर गौतम, तुझं काय म्हणणं आहे? भगवान बुद्धांच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मणांच्या ब्राह्मणा या ऋतुमती होत नाहीत का? त्या गर्भधारणा करीत नाहीत का? त्या बाळंत होऊन मुलाला जन्म देतात ना? असं असून सुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्माला येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरं मानतात का? अश्वलायन निरुत्तर झाला. भगवान बुद्धांनी अश्वलायनला पुढे दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायनना, समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी? अश्वलायनने काहीच उत्तर दिलं नाही. नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचं तर या देशात केवळ ब्राह्मणांच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुराच्छा यांच्यापासून दूर असलेली प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्या हृदयात ती उत्पन्न होईल? अश्वलायन म्हणाला, चारही वर्णांच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात. भगवान बुद्धांनी विचारले, अश्वलायना, योन आणि कंबोज आणि त्यांच्या सान्निध्य असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तिथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते. हे तू ऐकलेस का? अश्वलायनने उत्तर दिले, हो भगवंत, मी ते ऐकले आहे. तुमचे चातुर्वर्ण ही एक आदर्श समाज रचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही? या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनला जाती आणि विषमता याविषयीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धांचे अनुयायित्व पत्करले. वासिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने बुद्ध धम्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्माबद्दल त्याला शिवीगाळ करत होते. एके दिवशी तो भगवान बुद्धांकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणतात हे बुद्धांकडे कथन केले. वासिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हा समाजातील सर्वात उच्च थरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरातले आहेत. ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहेत, इतरांचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातले आहेत, अब्राह्मण शुद्ध वंशातले नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्माचे खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मले आहेत, तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले आहेत. त्याने पैदा केलेले त्यांचे वारस पुत्र आहेत. आणि तू जर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंड्या भिक्कूंच्या, त्या असंस्कृत श्रीमंतीच्या, त्या कृष्णवर्गाच्या ब्रह्माच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशात सामील झाला आहेस, हे चांगलं नाही. हे काही उचित नाही. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच, शिरमुंड्या, कृष्णवर्णीय, गावंढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायातून निर्माण झालेल्या लोकात सामील कसा काय झाला आहेस? भगवान, या शब्दांनी ते ब्राह्मण मला द्वेष देतात, शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात. त्यावर बुद्ध म्हणाले, वासिष्ठा, खरोखरच ब्राह्मण जेव्हा असं बोलतात ना, तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेली दिसतात. इतर वर्गातील स्त्रियाप्रमाणे ब्राह्मणही गर्भात राहतात, प्रसवतात, आपल्या अर्भकाचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुलं, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले, त्याने खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणवून घेतात. त्यामुळे ते ब्रह्माची नालस्ती मात्र करतात. एकदा
येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धांजवळ 3 प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी. या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात, ते सर्वांहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीही सेवा करणार नाही. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्माला आले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार? भगवान बुद्धांनी त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सगळ्या जगात मान्य आहे का? माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा करायची किंवा न करायची यापैकी कशाचाच आग्रह धरत नाही. सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनवण्यात होत असेल आणि चांगलं बनवण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. पण ज्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा मात्र जरूर करावी. क्षत्रियांचे, ब्राह्मणांचे, वैश्यांचे अथवा शूद्रांचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा त्याने नाकारली पाहिजे. जिच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे. येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा ठरवताना त्याचा वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये? या प्रश्नाला भगवान बुद्धांनी उत्तर दिलं, वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरूनच तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुटाचा अग्नी आहे की शेणाचा अग्नी आहे हे ठरवलं जातं. त्याचप्रमाणे धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्माला आला याचा फक्त नामनिर्देश होतो. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप आणि संपत्तीची आहे. कारण तुला असं आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधीकधी खुनी, चोर, व्यभिचारी, खोटं बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बडबड करणारा, लोभी, दीर्घद्वेषी अथवा चुकीची मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात झाला आहे म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याचप्रमाणे थोर कुळात जन्माला आलेला पुरुष हा दुर्गुणांपासून अलिप्त असलेलाही आढळेल. म्हणून मी म्हणतो, कुळामुळे मनुष्य वाईट होतो असंही नाही. येसुकारीने तिसरा प्रश्न विचारला, तो वर्णप्राप्त क्रमानुसारचा उपजीविकेचा. येसुकारी तथागतांना म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणाची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याने शूद्राची. जर या 4 पैकी कोणीही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमांचे मत काय आहे? ब्राह्मणांचे हे वर्गीकरण सगळ्या जगाला मान्य आहे का? बुद्धांनी प्रतिप्रश्न विचारला. येसुकारीने उत्तर दिले, नाही. वासिष्ठाला भगवान बुद्धांनी सांगितले, उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणं हे महत्वाचं आहे. जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत. सगळे सारखेच आहेत असा भगवान बुद्धांचा उपदेश होता. जसे दुसरे तसाच मी, जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्याशी समरस व्हा हा भगवान बुद्धांचा उपदेश होता. धम्माला सद्धम्मरूप यायला त्याने माणसाचे मोठेपण ज्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. ब्राह्मण प्रणीत चातुर्वर्णाचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, वैश्य म्हणजे वैश्य आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा
दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे हाही सिद्धांत भगवान बुद्धांना घृणास्पद वाटत असे. त्यांचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांतांच्या अगदी विरुद्ध होता. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे. ज्या प्रसंगी भगवान बुद्धांनी आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्वाचा आहे. एकदा भगवान बुद्ध अनाथपिंडकाच्या जेतवनात राहत होते. एके दिवशी दुपारी येण्यापूर्वीच हातात भिक्षापत्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी हेमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती. भिक्षाटन करता करता भगवान अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले. त्याच्या घरात हेमाग्नी पेटला होता. आहुतीची तयारी चालू होती. भगवंतांना आपल्या दाराशी येतानाच पाहून अग्निक रागाने म्हणाला, हे केशकुंचिता थांब, तिथेच थांब. हे करंट्या भिक्खू तिथेच थांब. हे दीनवृषला बहिष्कृत माणसा तिथेच थांब. ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान बुद्ध म्हणाले, हे ब्राह्मणा, बहिष्कृत कोणाला म्हणायचे? माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे का? नाही गौतमा, कोणाला बहिष्कृत म्हणावे आणि कोणाला कोणत्या कारणाने मनुष्य म्हणावे हे मला माहीत नाही. भगवान बुद्ध त्याला म्हणाले, बहिष्कृत कोणाला म्हणायचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही. यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला, त्याचे ज्ञान मला व्हावे असा जर तू आग्रह धरत आहेस तर मग सांग, तुला काय सांगायचे ते सांग. ब्राह्मणांची संमती मिळताच भगवान बुद्ध म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्वेषी, दुर्गुणी, निंदाप्रिय, मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही, तो बहिष्कृत समजावा. जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो बहिष्कृत समजावा. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो तो बहिष्कृत समजावा. जो ऋण घेऊन पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असं म्हणतो तो बहिष्कृत समजावा. जो एखाद्या क्षुद्र वस्तूच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो आणि प्रसंगी त्याची हत्याही करतो तो बहिष्कृत समजावा. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांसाठी किंवा द्रव्यलाभाच्या आशेने खोटं बोलतो तो बहिष्कृत समजावा. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादाक्रमण करतो तो बहिष्कृत समजावा. जो संपन्न असूनही आपल्या गतयौवनात वृद्ध अशा मातापितरांचे पोषण करत नाही तो बहिष्कृत समजावा. जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाशी सल्लामसलत देतो आणि कपटीपणाने शिकवतो तो बहिष्कृत समजावा. जन्माने कोणीच बहिष्कृत नसतो, त्याचप्रमाणे जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. भगवंताचे हे शब्द ऐकल्यानंतर त्यांनी केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली. धम्माला सद्धम्मरूप यायला धम्माने माणसा माणसांमधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. जन्माने माणसे विषम असतात, काही बळकट तर काही दुबळी असतात. काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडीच बुद्धी असते. काहींच्या अंगी थोर कर्तृत्व शक्ती असते तर काहींच्या अंगी ती फार थोड्या प्रमाणात असते. काही सधन असतात तर काही दरिद्री असतात. या सगळ्या प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करायचा असतो. या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असं मानलं तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल. विषमता जीवनाचा नियम करून चालेल का? या नियमांचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील असं असल्यामुळे काही लोक वरीलप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर होकारात्मक देतात. पण प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम असे ठरतात का? याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकत नाही. याच कारणास्तव धर्म समता शिकवतो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल. समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची, योग्यतम पुरुषाची नव्हे. आणि याच कारणास्तव मुख्यतः
धर्म समानतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो. हा बुद्धांचा दृष्टिकोन आहे. यास्तव जो धर्म समता शिकवत नाही तो स्वीकारण्यायोग्य नाही असं त्यांचं मत होतं. स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अथवा स्वतःला आणि दुसऱ्याला दुःखी करा, अशा तऱ्हेने कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल का? त्यावर श्रद्धा ठेवाल का? जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे का? जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशांसारखे मोठे खोचक प्रश्न गौतम बुद्ध विचारत असत. भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धम्म आहे.